महाराष्ट्राचे कुलदैवत आई दुर्गा भवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांना वंदन करून आजच्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगच्या संदर्भात छोट्याशा आपल्या कार्यक्रमासंदर्भात उपस्थित आपले सर्वांचे लाडके माजी कृषी मंत्री, या देशाचे पेवारी आदरणीय पवार साहेब, आपल्या या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व भागातून आले नागरिक बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, मी नाव घेण्याच्या याच्यासाठी काढलं की एकदम नाव राहून गेलं की मग चर्चा होतो आणि मग अडचणी माझं नाव घेतलंच नाही. सर्व सन्माननीय आहे त्याच्यामुळे मी सर्वांचा आदर ठेवतो. थोडा संतापी आहे, राग व्यक्त करतो, पण राग कोण व्यक्त करतं ज्याचा अधिकार असतो. माझा अहंकार आहे म्हणून मी राग व्यक्त करतो. आज साहेब आमची सर्वांची इच्छा होती की मोठी सभा भुसावळला व्हावी अशी अपेक्षा अजून सुद्धा आहे. तर साहेबांनी पाहिजे की भुसावळची सभा 1-1 लाखाची सभा साहेबांनी पाहिलेली आहे. आणि आमची अजून सुद्धा विनंती साहेब आपल्याला की 7 ते 11च्या नंतर 11 पर्यंत आपण जेव्हाही होऊ शकेल आम्हाला फक्त 1 दिवस अगोदर जरी तुम्ही सांगितलं तर आम्ही त्या भुसावळमध्ये 1 लाखाची सभा आपल्याला घेऊन मग आम्ही भरपूर सर्व लपून टाकू आम्ही आणि या ठिकाणी सभा जोरदार घेऊ आणि ते शेवटचा दंत साहेब आम्हाला द्यायचा अशी आमची आपल्याला विनंती आहे. आणि ती सभा म्हणजे विजयाची सभा राहील एवढी सुद्धा खात्री श्रीराम पाटील जरी आपल्यामध्ये नवीन उमेदवार असतील, नवीन माणूस असेल, तर आजपर्यंत आपल्याला माहिती असेल की साहेबांनी जर आपल्याला कोणत्या व्यक्ती दिला असेल तर त्या व्यक्तीला सांभाळून घेण्याचं कर्तव्य तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आणि ते आपल्याला करावं लागेल. आज आमची अपेक्षा साहेब फक्त सर्वात महत्वाची जर काही असेल तर या भुसावळला जिल्हा बनवण्याचं आमची तुम्हाला विनंती की आपली सत्ता साहेब विधानसभेत सत्ता आपली येणारच आहे. कारण 3 पक्षाची सत्ता आपली काँग्रेस, राष्ट्रवादी, पवारसाहेब गट आणि शिवसेना या तिघांची सभा महाराष्ट्रात कोणीच थांबवू शकणार नाही ती खात्री मी आपल्याला जनतेच्या माध्यमातून देतो. कारण जनतेमध्ये तसा उत्साह आहे. तसाच लोकसभेमध्ये सुद्धा साहेब 10 वर्षामध्ये रक्षा खडसेंनी काय दिवे लावले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पहिली गोष्ट त्याची मावशी कोणाला दिसतच नाही आणि आता सर्वांनी या जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे सर खडसे परिवार हा कुठेच नको, जिथे जातील तिथे घाट माझी विनंती आणि साहेबांना विनंती की पक्षातून पहिले हकलपट्टी करायची काय काय सूचना घेऊ का घेऊ साहेब ते दरवाजा टोकून पाण्यासाठी भाजपचा घेऊन येते कोणी. काल तर परवाची गोष्ट यामध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगायला दिले की असं रक्षा खडसेचं काम करा. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये आम्हाला काम करायचं. साहेब आजची माहिती माझ्या आली आहे की अशी आहे की भाजपने एकनाथराव खडसेला असं सांगितलेलं आहे की तुम्ही कोपऱ्यामध्ये चुपचाप सभा घ्या, व्यासपीठाच्या आसपास भडकायचं नाही. अशा पद्धतीने भाजपने त्या ठिकाणी आखणी केली आहे. साहेब भुसावळला जिल्हा होण्यापासून रोखण्यासाठी जर सर्वात मोठी मोकळी आणि पत्रकाराची मोकळी आली आहे, ही मोकळी लावणारा हा एकनाथ खडसे आहे. हे आपल्याला सासलेले
साहेब आपली एमएससी वाया गेली. आता एमएससी आपल्या एखाद्या गरीब कार्यकर्त्याला भेटले तरी चाललं असतं, परंतु अपेक्षा होत्या किंवा साहेबांना अपेक्षा होती की लोकसभा निवडणूक लढवून याला आपण निवडून आणू आणि लोकसभेची सीट आपली या ठिकाणी येईल अशा अपेक्षा साहेबांना होत्या. परंतु साहेब दिल्लीला हे गेले, दिल्लीला जायला तब्येत खराब नसते, बाकीच्या ठिकाणी भारताला तब्येत खराब नसते, चुपचाप मिटिंगा घ्यायला सुद्धा तब्येत खराब नसते. आणि स्कूलमध्ये तिकीट घेऊन आल्यानंतर तब्येतच खराब झाली की आता लढूच शकत नाही. बाबा बेडून राहिला सोडा होण्या चालू द्या, त्यांना उदर लागू, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तब्येतीच्या बाबतीत होतात. पण कमीत कमी साहेबांनी जर तुम्हाला सोडलं तर आराम करा. आता काही फायदा होणार नाही, कारण एवढा जोरात आहे कपाशीच्या संदर्भात, शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो त्याच्या संदर्भात, व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भात, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, मग ते केंद्राचे कर्मचारी असो का राज्याचे कर्मचारी असो, या सर्वात महत्वाची गोरगरिबांमध्ये इतका संताप आहे साहेब की आता तुम्हाला माहिती नसेल की हे ज्या ज्या ठिकाणी फिरतायत त्याच्याबरोबर 50 रुपये सुद्धा दिलं नाही आहे. एका कोचूर मध्ये कोणीतरी रक्षा खडसेला विचारलं की 4 कामं सांगा, तिथं करून गेली. अरे बाबा कशाला करायचं सांगायचं ना, तुम्ही 4 कामं कोणते केले आहेत. ते 4 कामांमध्ये बाकी आहे, या कापच्या गोष्टी ठीक आहे, परंतु कार्यकर्त्यांचा विचारायचा अधिकार तुम्ही 10 वर्षात काय केलं आणि 10 वर्षात काय केलं साहेब. एका भागात गटरी 3 दार, रस्ते 3 दार. साहेब मला 15 वर्ष झाले आमदार असताना 15 वर्षे पूर्वीचे जे संतोष चौधरी तुमच्या आशीर्वादाने काम केले आहेत ते आज सुद्धा भुसावळमध्ये आणि भुसावळ तालुक्यात जिवंत आहेत. पण दर 3 महिन्याला 6 महिन्याला परिस्थिती बदलत राहते, काम होत राहते, ठेकेदार मस्त मजा मारताय. आपले कार्यकर्ते थोडे कमजोर झालेले आहेत, पण समोरच्यांना जास्त बाजार मिळालेला आहे. परंतु चिंता करता कामाने थोडे दिवस अजून काढून घ्या. सत्ता देशात उलटणार आहे आणि राज्यात तो उलटणारच आहे. सर पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे माहिती आहे त्या माहितीमध्ये अगोदर 405 नंतर आता 305 सुद्धा परिस्थिती नाही आहे. आणि मी खात्रीने सांगतो साहेब की लोकांमध्ये इतकं हे आहे कारण गरिबांची परिस्थिती फार खराब आहे. तर आज सुद्धा काही लोकांचा दुसऱ्या टायमाला एकच टायमाचा चुला पेटतो, दुसऱ्या टायमाचा चुला पेटत नाही. आज सुद्धा काही लोक आहेत पण ते सांगत नाही, शर्मेच्या मारे सांगत नाही, कोणाला सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु साहेब जे महागाई वाढली, जे बेरोजगारी वाढली, या महागाई आणि बेरोजगारीचा बदला हे नागरिक हे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो. आणि याच्या मोठ्या प्रमाणात जर बदला घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वांना 3 नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यावर आपल्याला बटन दाबून ते जे आपली अडचण आहे बेरोजगारीची असो, शेतीमालाची भावाची असो किंवा जे काही आपली अडचण दूर करायची आहे त्याच्यासाठी श्रीराम पाटील यांच्या नावाचं समोर बटन दाबा आणि प्रचंड लोकांनी करा अशी माझी विनंती आहे. आपल्याला मी अजून विनंती करतो की एका खडसे असो किंवा खडसे परिवार असो साहेब आता यांना विषयाचा संपवा, कारण यांच्यामुळे आपल्याला खूप उत्साह आपल्या पक्षाचा झाला आहे. सतीशांना आपल्याला माहिती की आपला पक्ष याच्या अगोदर किती चांगला होता, याच्या अगोदर त्याची पक्ष खूप चांगली होती, पण हे जिथे जातात तिथे हायटेक करतात. आणि आता सुनेला खासदार बनायचा प्रयत्न आहे, स्वतः एमएलसीचा राजीनामा द्यायला तयार नाही.
साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी कार्यकर्ता जरी असता थोडीफार जरी त्याला लाज वाटली असती तर राजीनामा दिला असता असं मला वाटतं. पण लाज बिलकुल खाली. आता सुप्रियता नंतर अजून एकाला आमदार करायचं आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मागणी सुद्धा अजून जिल्हा बँकेचे चेअरमन बनवण्यापर्यंत त्याशिवाय तरुण आणार नाही असं मला वाटतं. असे लोकांना साहेब आपण संधी द्या, परंतु आमची विनंती आपल्याला आहे की पुढील भविष्यात अशा लोकांना आपण थोडं सावध राहा एवढीच विनंती करतो. तुमच्या बरोबर साहेब ते गद्दारी केली आहे ज्या लोकांनी गद्दारी केली आहे त्या लोकांचा त्या हा बदला तुमच्यासाठी घेतल्याशिवाय ही जनता तुमच्या बसणार नाही. आणि मला खात्री आहे की आपण 13 तारखेला श्रीराम पाटील यांना प्रचंड मताने विजय कराल. अजून मी एक विनंती पत्रकारांना बाकीच्या लोकांना सांगू इच्छितो की आता जसे लीड चालवायचे येतात मी तर स्पष्ट सांगितलं की शर्तीमध्ये जेव्हा असतो मनुष्य तेव्हा बोलतो काय बोलायचं आहे. आता शर्त नाही आहे, आता माघारीची जास्ती आहे, भरायची जास्ती आहे आणि मग आशीर्वाद जर श्रीराम पाटलाला दिला तर विषय संपला आहे. म्हणून वारंवार कोणी ऐकता भरता येईल आणि ते सांगेल त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. श्रीराम पाटील श्रीराम पाटील श्रीराम पाटील आणि भुसावळ तालुक्यातून या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून साहेब आम्ही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणण्याची खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. त्यासाठी आपले कार्यकर्ते सर्व मुख्य कार्यकर्ते सर्वे हे सर्व कार्यकर्ते एकेका गावामध्ये जाऊन आपली जबाबदारी पार पाडतील आणि हे या ठिकाणी विजय खेचून आणतील एवढीच या ठिकाणी विनंती करतो. सर जीवनामध्ये मी आपल्याला कधीही मागितलं नाही आणि मागणारही नाही. आपण जो आशीर्वाद द्याल तो आशीर्वाद आमच्यासाठी प्रसाद आहे एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना माझे 2 शब्द संपन्न करतो. जय हिंद जय भारत.